निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरणा तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकहीना भीती तयाला. अशक्य हे शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे. तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा होतो. म्हणजे आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून अडचणीतून तारणारा मंत्र म्हणजे स्वामी समर्थ तारक मंत्र. हा मंत्र अत्यंत प्रभावी असा आहे. जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे, कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहे, अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात. हा तारक मंत्र स्वामी समर्थ यांनी आपणास दिलेली अनमोल अशी भेट आहे. या तारक मंत्रात खूप ताकद आहे, खूप ऊर्जा आहे. इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही अडचणीतून हा मंत्र अलगदपणे बाहेर काढेल. या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ तर प्राप्त होतेच, पण ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे, आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे असे वाटते, अशा व्यक्तींनी या मंत्राचा जप करायलाच पाहिजे. ज्यांचे एखादे काम अडले आहे किंवा काही नैराश्य आले आहे, त्यांनी देखील हा तारक मंत्राचा जप अवश्य करावा. मनात नैराश्याची आलेली भावना नाहीशी होते आणि आशेचा एक नवीन किरण आपल्या मनात निर्माण होत असतो. आपण एकटे पडलो किंवा उदास असलो किंवा रडू वाटत असेल, तेव्हा आपण या मंत्राचा जप नक्की करावा. या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील
सर्व उदासीनता, एकटेपणा स्वामी महाराज नक्की नष्ट करतात. हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो, याला काही बंधन नाही आहे. या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपणास कुठल्याही अडचणीतून तारत असते. या मंत्राचा जप केल्याने नैराश्यात, दुःखात देखील मनात आत्मविश्वास शक्तीचा संचार होत असतो. या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपणास अगदी सहजपणे प्राप्त करता येते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी या तारक मंत्राचा अर्थ काय होतो हे मी सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. तारक मंत्राचा अर्थ असा आहे, हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची, स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज श्रुतगामी आहेत, त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात. त्यांच्या आज्ञेशिवाय काळ देखील तुम्हाला हात लावू शकत नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्या मनाला आपणास सांगावे लागेल की तू उगाच भीतो आहेस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी असताना कशाला तुला हे भय असायला हवे. नको घाबरू तू, असे बाळ त्यांचा. ह्या ओळीत सर्व काही सामावले आहे. स्वामी आहे म्हणून आपण आपल्या महाराजांना हाक मारत असतो. स्वामी आपल्या बाळाला एकटे कसे पडू देतील. आपल्या बाळाला थोडे काही झाली तर आईचा जीव कळवळून उठतो की नाही. स्वामी आहे तर या सर्व विश्वाची माऊली आहे. आई ही आई असली तरी देखील तिच्याजवळ प्रेम व्यक्त करावे. याशिवाय आईला ती आपल्या मुलांसाठी जे काही करते त्याची जाणीव मुलांना देखील आहे हे कळणार नसे. तसेच महाराजांवर असलेले आपले प्रेम, श्रद्धा, आपुलकी स्वामींचे नामस्मरण करून आपणास स्वामींजवळ व्यक्त करायची आहे. महाराजांना या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. महाराजांनी आत्तापर्यंत आपल्याला जे सांभाळलं, जे काही संकटातून तारले आहे ते आपणास अजिबात विसरायचे नाही. आपणास मनाला सांगायचे आहे की हे म्हणा तू कुठलीही शंका न करता निशंक हो, कुठलीही भीती न करता निर्भय हो, कारण स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी आहे. स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी उभी आहे. श्री स्वामी समर्थ.